तुम्ही प्रदोष व्रत करताय, पण तरीही मनात कुठेतरी काही शंका आहेत का? हे असं केलं तर चालेल का? तसं केलं तर काही चुकेल का? पण आज आपण अशा प्रश्नांवर बोलणार आहोत जी बऱ्याचदा आपल्याला पडतात. जसं की व्रताची सुरुवात कोणत्या वारापासून करावी? दरवेळी एकाच मंदिरात जाणं गरजेचं आहे का? आणि समजा आपण बाहेरगावी असलो तर व्रत कसं पाळायचं? जर तुम्हाला प्रदोष व्रत म्हणजे नेमकं काय हेच अजून माहीत नसेल तर वर आय बटनवर मी एक लिंक दिलीये, ती नक्की बघा. चला तर मग मनातलं सगळं कन्फ्युजन दूर करूया आणि अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. मित्रांनो, सगळ्यात पहिला प्रश्न, प्रदोष व्रताची सुरुवात कोणत्या वारापासून करावी? बऱ्याचदा आपण वारांमध्ये अडकतो, पण एक गोष्ट अगदी स्पष्ट समजून घ्या. प्रदोष व्रत हे वारावर नाही तर तिथीवर अवलंबून असतं. प्रत्येक महिन्यात 2 वेळा त्रयोदशी येते आणि याच दिवशी संध्याकाळची जी वेळ असते ना, त्याला प्रदोष काळ म्हणतात. ही वेळ महादेवाला अतिशय प्रिय असते. त्यामुळे ज्या दिवशी तुम्हाला पहिली त्रयोदशी मिळेल त्या दिवसापासून तुम्ही व्रत सुरू करू शकता. हो, काही जण विशिष्ट हेतूसाठी सोमप्रदोष म्हणजे मनोकामना पूर्तीसाठी किंवा शनिप्रदोष म्हणजे अडथळे दूर करण्यासाठी करतात. पण खरं सांगू, देवाला वार लागत नाही, देवाला फक्त तुमची श्रद्धा लागते. आता दुसरा प्रश्न, प्रत्येक वेळी एकाच मंदिरात जावं का? मला सांगा, महादेव काय फक्त एकाच मंदिरात मर्यादित आहेत का? अजिबात नाही. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणत्याही शिवमंदिरात जाऊ शकता किंवा अगदी घरच्या घरी महादेवाची पिंड असेल तर तिथेही मनोभावे पूजा करू शकता. रोज एकाच मंदिरात जाणं शक्य असेल तर खूपच उत्तम, पण काही कारणाने नाही जाता आलं तरी तुमचं व्रत अजिबात तुटत नाही. कारण महादेवाला तुमचं मन आणि तुमची भक्ती हवी असते, ठिकाण नाही. आता सगळ्यात प्रॅक्टिकल प्रश्न, समजा आपण बाहेरगावी असलो आणि प्रदोषाचा दिवस आला तर काय करायचं? अशा वेळी जर आजूबाजूला एखादं मंदिर असेल तर तिथे जाऊन साधी दर्शन घ्या आणि पूजा करा. पण समजा मंदिर नसेलच तर काय? अशा वेळी कुठेही शांत बसा, डोळे मिटून महादेवाला आठवा, ओम नमः शिवायचा जप करा आणि मनातल्या मनात प्रार्थना करा. शक्य असेल तर उपवास नक्की पाळा. देवाला तुम्ही कुठे आहात याने काहीही फरक पडत नाही, तुमची भावना तिथे पोहोचते. मित्रांनो, प्रदोष व्रत म्हणजे नियमांचं ओझं नाहीये. हे व्रत आहे विश्वासाचं, श्रद्धेचं आणि साक्षात महादेवांशी एकरूप होण्याचं. जर तुम्ही मनापासून हाक मारली तर व्रत आपोआप पूर्ण होतंच. म्हणून लक्षात ठेवा, वार नाही महत्वाचा, मंदिर नाही महत्वाचं आणि ठिकाणही नाही महत्वाचं. महत्वाची आहे ती फक्त तुमची श्रद्धा. तुम्ही प्रदोष व्रत करता का? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. अशाच खऱ्या आणि मनाला भिडणाऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. हर हर महादेव.